मी प्रगती प्रवीण जगताप, इयत्ता 5वी, डायमंड स्टडी सेंटरची विद्यार्थिनी. विषय मांडते आई वडिलांना विसरू नका. आई वडिलांना विसरू नका हा विषय ऐकूनच मन थरथरतं, कारण ही एक फक्त आठवण नाही तर ही आहे एक मुळाची आठवण. कारण ही एक फक्त आठवण नाही तर ही आहे एक मुळाची आठवण. आपण कितीही मोठे झालो, कितीही यशस्वी झालो, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी आपले आयुष्य घडवणारे, आपल्या प्रत्येकाच्या मागे उभे असणारे आपले आई वडील हे आपण कधीच विसरू शकत नाही आणि विसरता कामा नये. आई म्हणजे ती पहिली स्पर्श, ती पहिली झोपाळ्यावरची झुला, ती पहिली शांतता. ज्या क्षणी आपण या जगात आलो, असे म्हणतात की लोखंडाची साखळी तुटेल पण आईची माया कधीच तुटणार नाही. वडील म्हणजे कधी कठोर वाटणारा, कधी अंतकरणातून नरम. वडील म्हणजे कधी कठोर वाटणारा, कधी अंतकरणातून नरम. तो कधी म्हणत नाही की मी थकतोय, तो कधी म्हणत नाही की मी थकतोय, पण त्याचे खांदे मात्र सगळं ओझ उचलत असतं. तो कधी म्हणत नाही की मी थकतोय, पण त्याचे खांदे मात्र सगळं ओझ उचलत असतं. आपल्याला छोटे मोठे जखम झाले, आपण म्हणतो आई ग. आपल्याला मोठ्यात मोठा साप दिसला, आपण म्हणतो बापरे. आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीत आपली आई आठवते, आपल्याला मोठ्यात मोठ्या गोष्टी आपला बाप आठवतो. मित्रांनो, मी शेवटी एवढंच सांगेल, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय काही शाश्वत नाही. धन्यवाद.